सामाजिक, शैक्षणिक, राजकीय एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रकाशराव जमदाडे हे जत तालुक्यातील माणसाच्या मनामध्ये घर करून बसलेलं आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व. अशा मोठ्या मनाच्या माणसाविषयी मनात घर करणाऱ्या आणि काळजात साठवलेल्या काही आठवणी. प्रकाशराव जमदाडे यांनी राजकीय जीवनात स्वच्छ आणि निखळ भावना ठेवून काम करण्याची भूमिका ठेवली. शिवाय बाजार समिती, पंचायत समिती, सोलापूर रेल्वे बोर्ड संचालक, जिल्हा बँक संचालक आदींसह पदांना पूर्ण निष्ठेने लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन निस्वार्थ भावनेनं न्याय देण्याचं काम केलं. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यानंतर प्रत्येक गावखेड्यात कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांची नाळ जोडणारा, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणारा आणि भावी विधानसभेचा सक्षम दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जत तालुक्यातील जाणकार आणि अभ्यासू नेतृत्व, म्हैसाळ योजनेच्या विस्ताराबाबत सातत्यानं झगडणारे नेते आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे हे जत तालुक्यातील अभ्यासू नेतृत्व आहे. म्हैसाळ विस्तारित योजनेला मंजुरी देण्यासाठी जमदाडे यांचा सिंहाचा वाटा आहे. सन 2022-2023 साली त्यांनी उपोषण केलं होतं. तत्कालीन जलसंवर्धन मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन विस्तारित योजना जत तालुक्याला किती फायदेशीर आहे आणि वंचित गावांना पाणी देण्यासाठी त्यांनी महत्त्व पटवून दिल्याने विस्तारित योजनेला गती मिळालीच आणि दोन्ही टप्प्याच्या कामाला मंजुरी सुद्धा. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांनी कर्ज देऊन त्यांचं जीवनमान उंचावलं. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. पहिल्या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर जत दुय्यम बाजार आवार समितीच्या सभापतीची संधी त्यांना मिळाली. दुसऱ्या वेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद त्यांना देण्यात आलं. त्यावेळी सांगली बाजार समितीच्या त्रिविभाजनाचा मुद्दा गाजला. गेल्या 5 वर्षात जमदाडे यांनी खासदार संजय काका पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. कोरोना काळात जमदाडे यांनी अनेक कुटुंबांना मदत केली आहे. कोणीही भुकेलेला राहू नये यासाठी त्यांनी सलग 2 वर्ष जीवनावश्यक किटचं वाटप केलंय. जिल्हा बँकेत निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी 95 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी OTS योजना राबवली. अंदाजे 12.5 कोटीचं व्याज बँकेच्या नफ्यातून शेतकऱ्यांना देण्यात आलं. जत तालुक्यातील शेगाव, जत, डफळापूर या 3 शाखांचं नोंदणी करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. त्यासाठी 1,25,00,000 रुपये खर्च येणार आहे. जमदाडे यांनी जत तालुक्यातील रिक्त जागा, पशुवैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, रस्त्यांचा अनुशेष या संदर्भात खासदारांना वेळोवेळी प्रश्न सोडवले. अशा या समाजकारणी आणि राजकारणी नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.